नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 ऑक्टोबर रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये झालेला पेपर जो ज्युनियर क्लर्क या पदाचा होता त्याची आज आपण अपेक्षित उत्तरे पाहणार आहोत, जी आमच्या एक्सपर्ट टीमकडून मिळालेली आहेत. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न असा होता, गटात न बसणारा शब्द ओळखायचा होता आपल्याला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, स्वर्ड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. तर या दोन प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, ए. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा. एकर, किलोमीटर, चौरस, फूट व हेक्टर. तर यापैकी विसंगत शब्द होता पर्याय क्रमांक सी, स्क्वेअर फीट. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, EU. पुढचा प्रश्न असा होता, जर 5 3 2 1 6 7 4 या संख्येतील अंक डावीकडून उजवीकडे उतरत्या क्रमाने लावले तर किती अंक त्याच स्थानावर येतील? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक ए, नन. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्न खालील 5 शब्दावर आधारित आहेत. खालील शब्द अभ्यासा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. जर इथं 5 शब्द दिलेले आहेत तर यावर प्रश्न असा होता, जर इंग्रजी वर्णमालेतील अक्षरक्रमानुसार शब्दांची रचना केल्यास किती शब्दांची सुरुवात इंग्रजीतील स्वराने होईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, 2. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न खालील 5 प्रश्नावर आधारित आहेत, शब्दावर आधारित आहेत. खालील शब्द अभ्यासावर दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. तर यावरती प्रश्न असा होता, जर दिलेल्या शब्दांची मांडणी शब्दकोशाप्रमाणे डावीकडून उजवीकडे केली तर उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, रोईन. पुढचा प्रश्न, जर दिलेल्या पुढील प्रश्न खालील 5 शब्दावर आधारित आहेत. खालील शब्द अभ्यासावर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर याचा प्रश्न असा होता, जर दिलेल्या शब्दातील प्रत्येक व्यंजन हे त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराने व प्रत्येक स्वर हे त्याच्यानंतर येणाऱ्या इंग्रजी वर्णामधील अक्षराप्रमाणे बदलले तर तयार होणाऱ्या किती शब्दात किमान एक स्वर असेल? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 1. पुढचा प्रश्न आहे, ए, बी आणि सी ह्या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे व ई ही बीची मुलगी आहे. तर एचे डीशी नाते काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, नन ऑफ दिस. पुढचा प्रश्न पाहू आपण. विधान स्टेटमेंट दिलेलं आहे. विधान आहे, क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती असते. तर याचं उत्तर येतं बरोबर पर्याय क्रमांक 1, अ पुअर मॅन इज ऑलवेज एबल. पुढचा प्रश्न, 5 व्यक्तींच्या गटात के, एल आणि एम हे महत्त्वाकांक्षी आहेत. एम, एन आणि आर हे प्रामाणिक आहेत. एल, एम आणि के, एन व आर मेहनती आहेत. तर यापैकी कोण मेहनती व महत्त्वाकांक्षी व्यक्ती नाही किंवा नाहीत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, नन ऑफ द ग्रुप. पुढचा प्रश्न, खालील आकृती लक्षात घ्या. 12वा प्रश्न आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, 9. पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न आहे, राजूकडे 9,000 रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करावयाचा आहे, परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसनवारे घेतले. तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. तर या 4 पर्यायापैकी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1, राजू स्टील डझंट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. पुढचा प्रश्न पाहू. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर तो डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. तो पुन्हा उजवीकडे वळला व 3 किलोमीटर चालला. या जागेवरून तो डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला तर सुरुवात केलेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक बी, 2 किलोमीटर उत्तर येतं. पुढचा प्रश्न,
5 मित्रांमध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, कुणाल. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, भोग. पुढचा प्रश्न ग्लुकोमीटर तसं रक्तातील साखर तसं स्फिग्मो मॅनोमीटर. तर याचं उत्तर काय? तर याचं उत्तर येतं बी, ब्लड प्रेशर. पुढचा प्रश्न कार्डिओलॉजिस्ट, हार्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट. तर याचं उत्तर येतं सी, स्किन. पुढचा प्रश्न बॉटनी, प्लांट्स, सिस्मॉलॉजी. उत्तर येतं सी, अर्थक्वेक्स. पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर येतं बी, उत्तर येतं कोल. पुढचा प्रश्न उत्तर येतं गोल्ड येते उत्तर. पुढचा प्रश्न 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती? तर याचं उत्तर येतं डी, उत्तर येतं 32. पुढचा प्रश्न गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयामध्ये खरेदी केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए, 40,000 रुपयामध्ये खरेदी केली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा. तर या 23व्या प्रश्नाचं उत्तर येतं डी, 5. पुढचा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता गट येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, DFI-MR. पुढचा प्रश्न आहे एक 3,500 रुपयाची किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती म्हटलंय? तर याचं उत्तर येतं बी, उत्तर येतं याचं. पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. तर याचं उत्तर येतं 1 कॅलरी इज इक्वल टू ज्यूल्स. तर याचं उत्तर येतं पर्याय 27व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी, 4.184 जूल. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण? ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण? उत्तर येतं बी, नीरज चोप्रा. पुढचा प्रश्न दूरचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. दूरचित्रवाणी संचाच्या रिमोटमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, रेडिओ वेव्स. पुढचा प्रश्न मूल निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा टिंबटिंब आहे. तर याचं जगामध्ये विचारलं होतं याचं प्रश्न. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, मॅन्डरिन. पुढचा प्रश्न जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर येतं सी, 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न EVM म्हणजेच काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पुढचा प्रश्न द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, संजय बारू. पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या व्याघ्र गणनेची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण मोहीम आहे? तर याचं उत्तर येतं बी, भारत, इंडिया. पुढचा प्रश्न कार्लटन चॅपमन यांचे नुकतेच निधन झाले ते टिंबटिंब या खेळाशी संबंधित होते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी, फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था भारतात फास्टॅग प्रणाली राबवते? फास्टॅग प्रणाली कोणती संस्था राबवते? उत्तर येतं सी, नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया, NHAI. पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर हे भारतातील खालील राज्यात केंद्रशासित प्रदेशात उभारण्यात आले. तर हे उभारण्यात आले होते न्यू दिल्ली येथे. पुढचा प्रश्न खालीलपैकी टिंबटिंब या भारतीय वंशाच्या
अधिपरिचारिकेस कोविड-19 विक्रेता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 काला नारायण स्वामी. पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी AR रहमान. पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिक करता भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण होता? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मनप्रीत सिंग. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातील समुद्र किनारा हा पॅसिफिकमधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर येतं ओडिशा. पुढचा प्रश्न, जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर येतं सी इलेजिटिमेट. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी फोंडा, आंबा, कुंभार्ली, भोर असा क्रम उचित आहे. पुढचा प्रश्न, विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात आहेत? तर याचं उत्तर येतं प्लाझ्मा स्टेट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अपरिवर्तनीय ऊर्जेचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर येतं बी उत्तर येतं पेट्रोलियम. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी अहमदनगर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष संबोधले जाते? तर याचं उत्तर येतं डी मँगो ट्री. पुढचा प्रश्न आहे, 1917 साली साऊथ आफ्रिकेहून परत आल्यानंतर गांधीजींनी टिंबटिंब येथून आपल्या सत्याग्रहाचा आरंभ केला. पहिल्या सत्याग्रहाचा आरंभ केला. तर याचं उत्तर येतं चंपारण सत्याग्रह. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे भारतीय संविधानाचे रक्षक आहेत. टिंबटिंब हे भारतीय संविधानाचे रक्षक आहेत. तर याचं उत्तर येतं डी द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी टिंबटिंब या राज्याने देशात सर्वप्रथम ब्लू मॉर्मॉन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला आहे. तर महाराष्ट्राने हा दर्जा दिलेला आहे ब्लू मॉर्मॉन. पुढचा प्रश्न, वन शुड नॉट बोस्ट ऑफ मेरिट्स. तर याचं बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक सी येतं उत्तर याचं वन्स. पुढचा प्रश्न आहे, कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू सिम्पल सेंटेन्स. सेंटेन्स असं दिलेलं होतं, ही हॅड मेनी फॉल्ट्स बट ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. तर याचं उत्तर येतं 52 या प्रश्नाचं उत्तर येतं बी उत्तर येतं त्याचं इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग मेनी फॉल्ट्स ही वॉज अ गुड मॅन ॲट हार्ट. पुढचा प्रश्न आहे, शीला वॉज केप्ट वेटिंग बाय हर हजबंड चेंज द व्हॉइस चेंज करायचा होता. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी येतं उत्तर याचं हर हजबंड केप्ट शीला वेटिंग. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट व्हर्जन ऑफ नो सूनर दॅन. तर असं वाक्य होतं, ॲज सून ॲज द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर द डे ऑफ मूनलाईट बिगिन्स. तर याचं उत्तर येतं बी उत्तर येतं याचं नो सूनर द डे ऑफ सनलाईट इज ओव्हर दॅन द डे ऑफ मूनलाईट बिगिन्स. पुढचा प्रश्न, हिज प्रिन्सिपल्स ही हॅज टू बी व्हेरी केअरफुल. ब्लँक आहे फिल इन द ब्लँक. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी विथ रिगार्ड टू. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर याचं उत्तर येतं ए उत्तर येतं याचं ॲम्ब्युलन्स. पुढचा प्रश्न, ही एम्स पासिंग धिस टेस्ट. तर याचं उत्तर येतं बी उत्तर याचं ॲट. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ टाईप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाईन वर्ड. तर इथे सेंटेन्स दिलेला आहे, व्हेन अ फार्मर वॉज रिटर्निंग होम फ्रॉम द मार्केट डार्क क्लाउड्स गॅदर्ड द स्काय. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचा प्रश्न, द वे ही इज बर्निंग द कॅन्डल्स ॲट बोथ एंड्स ही विल सून बी अ पॉपर. द अंडरलाईन फ्रेज मीन्स. फ्रेज इथं दिलेली आहे बर्निंग द कॅन्डल्स ॲट बोथ एंड्स. तर ऑप्शन येते याचं सी ऑप्शन येतं टू बी मॉडरेट. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप.
सॉफ्ट सोप याचा अर्थ काय विचारलं आहे, तर याचं उत्तर येतं डी, जेंटल अर्जिंग. पुढचा प्रश्न, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड, तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं याचं ॲटमॉस्फिअर. पुढचा प्रश्न आहे, ही वॉज अ गुड स्विमर सो ही स्विम टू द रिवर बँक व्हेन द बोट सँक, तर याचं उत्तर येतं गुड. पुढचा प्रश्न आहे, रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्ल्यू. मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ देन युअर वर्क वॉन्ट बी डन. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह इन these थिंग्स विच aren't really logical or reasonable, it is called. तर याला ही सुपरस्टिशन म्हणल्या जाते, याला म्हणजेच अंधश्रद्धा. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द डायलॉग विथ करेक्ट ऑप्शन. डायलॉग आहे, मीना, आय एम गेटिंग इट्स टू कोल्ड हिअर, मदर डोंट वरी डिअर, आय विल ब्रिंग स्वेटर फॉर यू. तर याचं उत्तर येतं चिल टू बोन. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. द कंपनीज फ्युचर इज कंटिंजंट ऑन द आउटकम ऑफ द ट्रायल. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डिपेंडंट. पुढचा प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. तर याचं उत्तर येतं बी, ही सेड दॅट ही हॅड बीन हेल्पिंग द पुअर. पुढचा प्रश्न आहे, फाइंड ऑड मन आउट. तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं याचं, पुअर मॅन. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन वर्ड, कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस ॲट द मॉल. तर याचं उत्तर येतं बी, ॲडजेक्टिव्ह. पुढचा प्रश्न आहे, नो सुनर डिड आय द रूम द इंट्रुडर रॅन अवे. चूज द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स इन द अबव सेंटेन्स. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे, बरोबर उत्तर असेल याचं बी, एंटर दॅन. नो सुनर दॅन, एंटर दॅन. विच वन ऑफ द गिवन ऑप्शन्स इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. इदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. तर याचं उत्तर येतं सी उत्तर येतं, यूज ऑफ दे इन द सेंटेन्स इज रॉंग. चेंज द फॉलोइंग इन टू इनडायरेक्ट स्पीच. ही सेज इट इज अ फाईन डे. इनडायरेक्टमध्ये करायचं होतं, तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं याचं, ही सेज दॅट इट इज अ फाईन डे. पुढचा प्रश्न, इट वॉज व्हेरी फाईन मॉर्निंग. विच ऑफ द ऑप्शन्स बेस्ट रिप्रेझेंट्स इन द एक्सक्लेमेटरी फॉर्म ऑफ द अबव सेंटेन्स. तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं याचं, व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट वॉज. पुढचा प्रश्न, अँटोनिम ऑफ ब्लंट. ब्लंटचा अँटोनिम घ्यायचं होतं आपल्याला, ब्लंट म्हणजेच बोथट, मोंड. तर याचं उत्तर येतं शार्प. पुढचा प्रश्न, सिनोनिम ऑफ ॲब्ज्युअर. तर याचं उत्तर येतं ऑप्शन ए, टू गिव्ह. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी, मस्क्युलिन. पुढचा प्रश्न आहे, मुंगीहून साखर खाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं, विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी होतात. पुढचा प्रश्न, प्राचीन या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर येतं अर्वाचीन. पुढचा प्रश्न, चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर याचं उत्तर येतं बी, केसाने गळा कापणे. पुढचा प्रश्न आहे, गणेशरावांना हॉटेलच्या व्यवसायात नुकसान सोसावे लागले. अधोरेखित शब्दासाठी खालील योग्य वाक्यप्रचार निवडा. तर याचं उत्तर येतं अंगावर शेकणे, म्हणजेच नुकसान सोसावे लागणे. तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता. तारे तोडणे म्हणजेच काय, वेड्यासारखे बोलणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात शुद्ध लेखनाचे एकूण किती चुका झाल्या आहेत. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. तर या वाक्यामध्ये चुका झालेल्या आहेत आपल्या 3 चुका आहेत याच्यामध्ये, खणखणीत, ठणठणीत आणि दणाणूनच. पुढचा प्रश्न, कवी व त्यांचा कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती. तर याचं उत्तर येतं डी उत्तर येतं, इंदिरा संत हुंकार. पुढचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे, त्यापैकी चुकीची जोडी निवडा. तर याचं उत्तर येतं सी. पुढचा प्रश्न,
डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? तर याचं उत्तर येतं आमचा बाप अन्न आम्ही. पुढचा प्रश्न, अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग असते. मरणात खरोखरच जग असते. तर याचं उत्तर येतं बी उत्तर येतं याचं, विरोधाभास अलंकार. पुढचा प्रश्न, अलंकार ओळखायचा यासुद्धा प्रश्नाचा. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दंकाळ भासत होता. तर याचं उत्तर येतं ऑप्शन सी, रूपक अलंकार. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. तर याचं उत्तर येतं बी उत्तर येते याचं, हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. पुढचा प्रश्न, कबुतराचे पारव्याचे आवाज दिला येतं. उत्तर येतं घुमणे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. उपळी. उपळी म्हटलं येतं. पुढचा प्रश्न, दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी, दोन नद्यामधील जागा. पुढचा प्रश्न, म्हणीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खान तशी माती, आईबाबाप्रमाणेच मुले, गरजेल तो पडेल काय, गडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही, गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते, घरोघर मातीच्या चुली, सर्व चुली एकसारख्या असतात. तर यापैकी अयोग्य जोडी आहे घरोघरी मातीच्या चुली. पुढचा प्रश्न, पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय. पुढचा प्रश्न, पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे. तर यासाठी पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, भावकर्तक क्रियापद. पुढचा प्रश्न आहे, तीळ पापड होणे या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर याचं उत्तर येतं सी उत्तर येते याचं उत्तर, तोल सुटणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दामधून उपसर्ग ओळखा. पुढील शब्दामधून उपसर्ग ओळखा. पुढचा प्रश्न, वाक्यातील कर्ता ओळखा. त्याला जरा गंमत वाटली. तर याचं उत्तर येतं त्याला. पुढचा प्रश्न आहे, प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो या प्रयोगातील वाक्य होय. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास टिंब टिंब असे म्हणतात. उत्तर येतं विशेषण असे म्हटले जाते. तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. तो निजत असेल या विधानातील काळ ओळखा. उत्तर येतं भविष्यकाळ. पुढचा प्रश्न, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर येतं सी उत्तर याचं उत्तर येतं कर्मकर्तरी. तर मित्रांनो, ही आपली होती कालच्या प्रश्नांची अपेक्षित उत्तरसूची. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.